आणि आता मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आज मध्यरात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत मध्य रेल्वेच्या ठाणे आणि सीएसएमटी स्थानकावर ब्लॉक घेण्यात येणार आहे। सीएसएमटी स्थानकावर प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणासाठी आज मध्यरात्रीपासून 36 तासांचा ब्लॉक आहे। दुसरीकडे ठाणे स्टेशनवर 63 तासांचा ब्लॉक घेण्यात येईल। ब्लॉकच्या काळात मध्य रेल्वेवरील एकूण 930 लोकल फेऱ्या रद्द होतील, तर लांब पल्ल्याच्या 74 गाड्या रद्द करण्यात आल्या। या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या 33 लाख प्रवाशांचे अतोनात हाल होणार आहेत। गुरुवार शुक्रवार दरम्यान सीएसएमटी वरून भायखळा वडाळ्यासाठी 30 जादा बसेस सोडण्यात येतील, तर पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक नसेल। सगळ्या गाड्या पश्चिम रेल्वेवर सुरळीत सुरू राहतील। मात्र मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आज मध्यरात्रीपासून रविवारपर्यंतचा मोठा असा महामेगा ब्लॉक। कसा असणार आहे मेगा ब्लॉक बघतोय। ठाणे स्थानकाजवळ 63 तासांचा विशेष मेगा ब्लॉक। गुरुवारी मध्यरात्री 12:30 ते रविवारी दुपारपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे। सीएसएमटी स्थानकावर 36 तासांचा मेगा ब्लॉक। शुक्रवारी मध्यरात्री 12:30 ते रविवारी दुपारी 12:30 असा हा मेगा ब्लॉक असणार आहे। आपण बघतोय या मेगा ब्लॉकमुळे मोठ्या प्रमाणावर चाकरमान्यांचे हाल होणार आहे। पश्चिम रेल्वेवर मात्र रविवारी कोणताही मेगा ब्लॉक नसेल। सगळ्या गाड्या सुरळीत सुरू राहतील। मात्र त्याच वेळेस मध्य रेल्वेवर मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। मध्य रेल्वेवरील लोकल फेऱ्यांची संख्या बघितली तर साधारण 930 लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत, तर लांब पल्ल्याच्या 74 गाड्या। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडून। अभिषेक, आपण बघतोय हा एकूणच 3 दिवसांचा महा मेगा ब्लॉक असणार आहे। कशा पद्धतीने याचा मुंबईच्या जनजीवनावर लाईफलाईनवर परिणाम होईल? नक्कीच सौरभ, लोकल म्हटल्यावर मुंबईचं एक लाईफलाईन अशी म्हणावं लागेल आणि तीच लाईफलाईन जी आहे ती आपल्याला 4 दिवस उपलब्ध राहणार नाही आहे अशी एकूण परिस्थिती आहे। एकूण यामध्ये जर का बघायचं तर मध्य रेल्वेवर अनेकदा आपण बघितलं आहे की जे पायाभूत सुविधा आहे त्याच्या विस्तारीकरणासाठी ब्लॉक घेताना पाहायला मिळतात आणि पुन्हा एकदा तीच मालिका आपल्याला या दरम्यान देखील सुरू असताना पाहायला मिळतं आहे। जर का ठाण्याबद्दल बोलायचं तर ठाणे ते सीएसएमटी हा 63 तासांचा आपल्याला ब्लॉक जो आहे तो पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आज मध्यरात्री 12:30 पासून ते रविवारी 12:30 पर्यंत दुपारी हा ब्लॉक जो आहे तो असणार आहे। सोबतच सीएसएमटी ते जो एकूण ब्लॉक असणार आहे त्या सीएसएमटी साठी हा ब्लॉक 36 तासांचा आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये मध्यरात्री शुक्रवारपासून ते रविवारी दुपारी 12:30 पर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। यामध्ये जर का बघायचं तर अनेक लोकल फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द होताना पाहायला मिळणार आहे। एकूण या 3 ते 4 दिवसाच्या कालावधीमध्ये साधारणपणे 930 लोकल गाड्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। सोबतच 122 ज्या रेल्वे आहेत, ज्या मेल एक्सप्रेस आहेत त्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत। सोबतच 70 ते 75 जवळपास ज्या मेल आहेत त्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत। त्यामुळे एकूणच बघायचं तर मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। मध्य रेल्वेवर मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांची आपल्याला कल्याण असेल, बदलापूर असेल, अंबरनाथ असेल, कसारा असेल या भागातनं मुंबईमध्ये जे चाकरमानी येतात त्यांची मोठी अडचण जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकूणच जे बेस्ट असेल किंवा मग एसटी प्रशासन असेल यांना कुठेतरी जादा गाड्या सोडण्यासाठी आवाहन देखील करण्यात आलं आहे। सोबतच पश्चिम रेल्वेला देखील कळवण्यात आलेला आहे की जो रविवारचा ब्लॉक त्यांच्याकडनं घेण्यात येतो तो देखील रद्द करण्यात यावा। एकूणच भायखळा ते सीएसएमटी या दरम्यान कोणतीही लोकल जी आहे ती आपल्याला या 36 तासांच्या दरम्यान धावताना पाहायला मिळणार नाही। त्यामुळे एकूणच बेस्ट प्रशासनाकडनं देखील या भागामध्ये अतिरिक्त गाड्या ज्या आहेत त्या सोडण्यात येणार आहे। सीएसएमटी ते वडाळा हा जो भाग आहे अप अँड डाऊन दरम्यान इथं देखील पूर्णपणे वाहतूक जी आहे ती आपल्याला बंद असल्याचं पाहायला मिळेल। त्यामुळे तिथं देखील अतिरिक्त वाहतूक
जी आहे ती रस्त मार्गाने आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. सोबतच बाहेर जे गावाला जाणारी लोक आहेत त्यांची देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला अडचण होताना पाहायला मिळणार आहे. नाशिक असेल किंवा पुणे असेल या भागामध्ये वीकेंडला मोठ्या प्रमाणात आपल्याला जे चाकरमानी आहे किंवा मग जे इथं काम करतात ते आपल्याला पुन्हा एकदा आपल्या घरी जाताना पाहायला मिळत असतात. अशा वेळी त्यांची अडचण होऊ नये त्यासाठी जे एस टी प्रशासन आहे त्यांना देखील कळवण्यात आलेलं आहे की अतिरिक्त गाड्या ज्या आहेत त्यांच्याकडनं देखील या भागांमध्ये सोडण्यात याव्यात. त्यामुळे एकूण जर का बघायचं तर फलाटच्या रुंदीकरणासाठी हे संपूर्ण कामं जी आहेत ती केली जात आहेत. जर का CSMT बद्दल बोलायचं तर 10 आणि 11 हा जो फलाट क्रमांक आहेत तिथं 16 डब्यांची रेल्वे जी आहे ती उभे राहू शकते. मात्र त्याचं विस्तारीकरणाचं काम जे आहे ते आता हाती घेण्यात आलेलं आहे आणि एकूण 24 डब्यांची गाडी जी आहे तिथे बसायला पाहिजे अशा प्रकारची सुविधा जी आहे ती उपलब्ध करण्यात येणार आहे. मात्र या सुविधा उपलब्ध करण्यादरम्यान मोठ्या प्रमाणात जे चाकरमानी आहेत जे दररोज लोकल मध्य रेल्वेवर प्रवास करतात त्यांचे मात्र अतोनात हाल होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एकूणच जर का तुम्हाला प्रवास करायचा असेल तर पर्याय उपलब्ध आहेत. मात्र एकूणच घराबाहेर पडताना देखील या सगळ्याची काळजी देखील त्यांना घ्यावी लागेल. निश्चितच अभिषेक, जर आपण बघितलं घराबाहेर पडताना या सगळ्याची काळजी घेणं आणि मुंबईच्या ज्या काही रेल्वे जे लाईनचं वेळापत्रक नीट पाहून मगच बाहेर पडणं गरजेचं आहे. अभिषेक, याला जोडून अजून एक प्रश्न जर आपण बघितला, अनेक जणांचे शुक्रवार शनिवार असतील ऑफिसेस सुरू असतात, अनेकांची रविवारीही सुरू असतात. मात्र त्यासाठी आता सेंट्रल रेल्वेने आवाहन केलेलं आहे की ऑफिसेसनं सुद्धा आवाहन केलंय की वर्क फ्रॉम होम शक्यतो तुम्ही त्याची सुविधा उपलब्ध करून द्या. त्याबद्दल काय सांगाल? नेमकं यामध्ये जर का बघायचं तर शनिवार रविवार आपण बघितलं तर सहसा जे ऑफिसेस आहेत त्याला सुट्टी असते आणि हा जो ब्लॉक आहे जो CSMT च्या परिसरामध्ये घेतलेला आहे तो आपल्याला शुक्रवारी मध्यरात्री 12:30 नंतर सुरू होताना पाहायला मिळणार आहे. मात्र जो ठाणे आणि तिथला परिसर आहे इथं मात्र अडचण जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळेल. त्यामुळे काही जे ऑफिसेस आहेत, कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, त्यांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की सहसा वर्क फ्रॉम होम जे आहे ते करावं किंवा मग त्यांना जे कर्मचारी आहेत त्यांना देखील या संदर्भात सूचना ज्या आहेत त्या देण्यात याव्यात. मात्र यामध्ये प्रामुख्यानं बघायचं तर जे CSMT कडे येत आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात आपल्याला अडचण जी आहे ती होताना पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळेच एकूणच या संदर्भातलं आव्हान देखील आपल्याला सध्याला होताना पाहायला मिळतं आहे. जर का टप्प्याटप्प्यानं बघायचं तर शुक्रवारी आपल्याला साधारणपणे 200 ते 250 ज्या लोकल गाड्या आहेत त्या रद्द होताना पाहायला मिळणार आहे. शनिवारी मोठ्या प्रमाणात रद्द होताना पाहायला मिळेल. साधारणपणे ही संख्या 500च्या घरात आपल्याला जाताना दिसते आहे. तर रविवारी 12:30 पर्यंतच हा दुपारी ब्लॉक असणार आहे. त्यामुळे एकूण साधारणपणे 200 ते 250 गाड्या ज्या आहेत त्या देखील आपल्याला यामध्ये रद्द होताना पाहायला मिळतील. त्यामुळे एकूण मोठी अडचण जी आहे ती आपल्याला प्रवाशांना होताना पाहायला मिळणार आहे. अनेक हाल जे आहेत ते देखील या सगळ्या चाकरमान्यांना सोसावे लागतील. निश्चितच अभिषेक, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत. तो तास धन्यवाद.